जाहीरनामा होता, कारण तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो. पण 10 रुपयामध्ये गरिबांना आम्ही जेवण देऊ हे एक वचन दिलं होतं. ते मी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शिवभोजन सुरू करून दिलं होतं. थोडक्यात काय की साहजिकच आहे की महाविकास आघाडीचा जाहीरनामा त्याच्याबरोबर आम्ही पूर्णपणाने सहमत आहोतच. पण शिवसेना म्हणून मला असं वाटतं की आमचं सुद्धा एक काही कर्तव्य आहे की काही गोष्टी बारीक सारीक असतात, त्या ढोबळमानाने मांडता येत नाहीत. मग आपण त्यातलं वेगळेपण काय आहे हे हेरून एक महाविकास आघाडी आणि शिवसेना या माध्यमातून ती वचनं सरकार आल्यानंतर पूर्ण करावी. आता आजचा हा जो मी वचननामा आहे तो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करत आहे. हा वचननामा 2 स्वरूपात असेल. एक तर ज्याला आपण टॉकिंग पॉईंट्स म्हणतो की पटकन काय बोलायचं तर तो खिशात मावेल, आणि त्यातले जसं काल पंचसूत्री होत्या तसं शिवसेनेची काही वचनं आहेत. त्याच्यामध्ये त्या 5 पंचसूत्रीचा सुद्धा अंतर्भाव आहेच. त्याच्यापेक्षा फार काही वेगळ्या अशातला भाग नाही, पण थोड्याफार ज्या काही वेगळ्या गोष्टी आम्हाला जाणवल्या किंवा भासल्या की त्याच्यात यायला पाहिजेत. आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना तेही मान्य आहे की नाही, ह्या ठीक आहे, ह्या गोष्टी करायला पाहिजेत. सविस्तर वचननामा घेऊन फिरणं थोडंसं अवघड होतं, कार्यकर्त्यांना सुद्धा थोडं अवघड होतं, वक्त्यांना सुद्धा होतं. म्हणून खिशात मावेल अशी 5 किंवा 10 ही वचनं आम्ही आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर करत आहोत. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक QR कोड दिलेला आहे. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर शिवसेनेचा जो काही वचननामा आहे तो आपल्याला पूर्णपणाने वाचता येईल. आणि येत्या काही काळात 1-2 दिवसातच महाविकास आघाडीचा सुद्धा जाहीरनामा येतोय. तो सुद्धा मी म्हणेन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व आमचे मित्रपक्ष यांचा एक एकत्रित जाहीरनामा आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून आम्ही काही वेगळं करतोय किंवा ते आम्हाला मान्य आहे का, हे आम्हाला मान्य नाही का, स्वतंत्र अस्तित्व दाखवतात का, असं काही एक ह्याच्यामध्ये प्रकार नाही. काही गोष्टी ज्या जसं काल मी एक मांडला विषय की मुंबईतले आणि आपल्या महाराष्ट्राचे कोळीवाडे आणि गावठाणं, मग सर्व म्हणजे अगदी त्याच्यामध्ये कोळी बांधव आले, काही गावठाणं आली, ख्रिस्ती समाजाला सगळे आले. यांच्याकडे आता या सरकारची वक्र नजर गेलेली आहे. या कोळीवाड्यांचा क्लस्टर विकास किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय की सगळे एकत्रित करायचं, त्यांना टॉवर बांधून द्यायचे आणि बाकीची जमीन ही त्यांच्या मित्राला, आता कोण मित्र, एकच मित्र आहे तो हे करू शकतो, त्याच्या घशात घालायची, असा हा एक काळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे. पहिल्या प्रथम आमचं सरकार आल्यानंतर तो त्यांनी केलेला GR आहे तो आम्ही रद्द करू. कोळीवाड्यांचं अस्तित्व, गावठाण्यांचं अस्तित्व, त्यांची ओळख हे आम्ही कदापि पुसू देणार नाही. आणि त्या सगळ्यांना म्हणजे कोळी बांधवांना असेल, गावठाण्यातील असेल, या सर्व लोकांना मान्य होईल असाच विकास आम्ही तिथे करू. अन्यथा काय होईल की कोळीवाडे म्हटल्यानंतर मग मासे सुकत कुठे टाकायचे त्याला बंदी येईल. मासे सुकत इकडे मासे सुकत टाकायचे नाहीत, तिकडे सुकत टाकायचे नाहीत. त्याच्यानंतर टॉवर बांधले आणि कालच्या सभेत मी ओझरतो बोललो की आता प्रत्येक इमारतीला पार्किंग देतात, पण कोळी बांधव त्या पार्किंगमध्ये त्यांच्या होड्या पार्क करू शकणार आहेत का, की 3ऱ्या मजल्यावरची होडी आहे ती काढायची आणि मग समुद्रात न्यायची, तर असं अजिबात होऊ देणार नाही. कोळीवाड्यांचा जो एक प्रशस्तपणा आहे, माझ्या कोळी बांधवांना मासेमारीसाठी लागणारी जी जागा आहे ती तशीच्या तशी कायम ठेवू. आणि त्यांना विचारात घेऊनच जसं सीमांकन हे आम्ही सुरू केलं होतं त्यांचं, ते अजूनही पूर्ण नाही झालेलं. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर धारावीचा जो विषय आहे, हा धारावीचा विषय केवळ धारावीपुरताच मर्यादित आहे अशातला भाग नाही, तर धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर जो एक बकालपणा आणण्याचा हा सरकारचा डाव आहे तो आम्हाला हाणून पाडायचा आणि तो पाडणार. कारण धारावीमध्ये 4-4.5 लाख जर वस्ती असेल तर त्यातली अर्धी अधिक ही अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायची. मग ती कुठे मिठागरात असेल, दहिसरला असेल, मुरुडला असेल, आता तिथलीही लोक उभी राहिलेत. मग एक तर धारावीकरांना धारावी सोडायची नाहीये आणि बाकीच्यांना सुद्धा त्यांना कळते की इकडे संपूर्ण नागरी सुविधांवरती ताण पडणार आहे. जर का आत्ताच्या निविदेप्रमाणे किंवा निविदा बाह्य सवलतींप्रमाणे धारावीचा विकास करण्याचं ठरवलं तर मुंबईकरांवरती, मुंबईच्या नागरी सुविधांवरती असह्य भार पडेल. जर कॅल्क्युलेशन नीट केलं, आपल्यापैकी कोणी करू शकत असेल तर मला कृपया मदत करा, पण जेवढी जमीन म्हणजे 1000 एकर जमीन ही आजच अदानीला दिलेली आहे आणि त्याचे तसे आदेश निघालेले आहेत. म्हणून मी काल जो एक उल्लेख केला की संविधान बचाव हे
लोकसभा हारल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये जाहीर केलं की हे फेक नॅरेटिव्ह होतं. मग हे सरकारचे आदेश हे फेक नॅरेटिव्ह आहेत का? अर्थात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ते फेकणारच आहोत, ते काही जागेवर ठेवणार नाही. पण हा सगळा विषय लक्षात घेऊन आम्हाला असं वाटलं की आमच्या परीने काही विषय हे आपण त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यानुसार आम्ही हा वचननामा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रकाशित करत आहोत, जनतेच्या चरणी सादर करत आहोत. त्याच्यामध्ये अनेक वचनं जी आहेत ती महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातली जरूर आहेत, कारण शेवटी आमची आघाडी आहे. काही मोजकी करायची असतील वचनं अशी आहेत, जसं मुंबई आणि महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण आम्ही ठरवणार आहोत. मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये जसं मुंबईमध्ये झोपडपट्ट्या तशा काही शहरांमध्ये आहेत, तर तिथे सुद्धा आम्ही विकास करणार आहोत. तिथल्या स्थानिक शासनाच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी आहेत. मुंबईतलं पळवलेलं वित्तीय केंद्र हे नव्याने आम्ही धारावीमध्ये उभारू. धारावीमध्ये म्हणजे धारावीकरांना जिथल्या तिथे त्यांच्या उद्योगासह घर तर देऊच, पण मुंबई आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी नोकरी कुठे? कारण मधल्या काळामध्ये आदित्य जे बोलला होता की आमच्या 3 प्रायोरिटी काय असतील, तर रोजगार म्हणजे नोकरी नोकरी नोकरी, बेकारी तर हटवली पाहिजे. पण त्याच्यासाठी कुठेच या सरकारच्या म्हणजे आत्ताचं जे मिंधे सरकार आहे त्यांच्या कारभारात कुठे काही दिसत नाही आहे. त्यांना फक्त गद्दारांना नोकऱ्या त्यांनी दिल्या, बाकीच्या जनतेला काही दिलेलं नाही आहे. तर आम्ही आमच्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना, मग त्याच्यामध्ये मुलं आली मुली आली मुली आल्या, यांच्यासाठी नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देऊ. आणखीन एक महत्त्वाचा विषय, कारण बोलायला गेलं तर खूप आहे, आणखीन एक विषय, आपल्या राज्यामध्ये जसं मुलींना शिक्षण मोफत दिलं जाते, आनंदाची गोष्ट आहे, पण मुलींप्रमाणे मुलांना देखील आम्ही मोफत शिक्षण देणार, हे सुद्धा आम्ही वचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार, हे सुद्धा वचन आम्ही दिलेले आहे. तर अशा गोष्टी बऱ्याच आहेत. आपल्या हाती तो वचननामा आल्यानंतर आपल्याला कळेलच. तूर्त मी जनतेच्या चरणी आम्ही काय सेवा करू इच्छितो हे सादर करतोय आणि या हवेतल्या गोष्टी नाहीत, आम्ही करून दाखवलेल्या आहेत. महापालिकेत 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर जसा रद्द केला, अशा अनेक गोष्टी आहेत. पण शेतकऱ्यांचं पीक कर्ज 2 लाखापर्यंत आम्ही माफ करून दाखवलं किंवा मुक्त करून दाखवलं. आम्ही करून दाखवलंय. जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो आणि जे बोलतो ते आम्ही करतो. बाकीचं तो छोटा बोर्ड आहे, छोटी कार्ड दे, बोर्डपेक्षा कार्ड देणार. हे जे मी आपल्याला म्हटलं होतं एक मिनिट, जे आपल्याला मी म्हटलं होतं की खिशात ठेवण्यासारखा एक पटकन काय शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने वचने दिलेली आहेत. तर हे बघा, देसाई साहेबांनी वचननामा खिशात ठेवला आणि त्याच्या पाठीकडे त्याच्या मागे QR कोड पण दिलेला आहे की जो स्कॅन केल्यानंतर सविस्तर वचननामा आपल्याला तिथे पाहायला मिळेल. आता हे सगळ्यांना पाहिजे वाचा. ठीक आहे, आता एक बटन लावा. ठीक आहे, आता काही मोजक्या प्रश्नांना मी उत्तर देतो, कारण मला परत इतनी सारी बातें मैं हिंदी में करूँ ना तो थक जाऊंगा. अब सारी बातें हिंदी में कहना मुश्किल है, कोशिश करता हूँ. कुछ गलती हो तो आप सुधार करना. अभी मैंने आपके सामने शिवसेना की ओर से महाविकास आघाड़ी सरकार आने के बाद हम क्या करने जाने वाले हैं, जनता की सेवा कैसे हम करने वाले हैं, वो हम तो वचननामा कहते हैं.
तो वचननामा हमने जनता के सामने रखा है। साथ ही साथ एक छोटा पॉकेट वचननामा हमने एक शायद नहीं होगी या नहीं होगी बात हमने करने की कोशिश की है कि जो लोग हमारे गांव-गांव में जाते हैं, प्रचार करते हैं, उनको आसानी से पता चले कि अरे हमने क्या वचन दिया है। तो एक जैसे मैंने मेरी जेब में रखा है वैसा ही एक वचननामा हमने दिया है, जिसके पीछे हमने QR कोड दिया है। वो अगर आप स्कैन करेंगे तो आपको पूरा जो हमारा वचननामा है आप उसमें पढ़ सकते हैं। इसमें जो जानकारी हमने दी है ये तो बात सही है कि बहुत सारी चीज़ें महाविकास आघाड़ी का जो मैनिफेस्टो है उसमें जो आई है वही हमने दी है, लेकिन साथ ही साथ कुछ अलग बातें जिसके ऊपर हमें ऐसे लगा कि ध्यान देने की आवश्यकता है वो भी हमने इसमें डाली है। और जैसे मैंने कहा कि जो भी हम कहते हैं वो करते हैं। आपको अगर याद दिला दूं कि पिछले सभी चुनाव में हम चाहे यूपी में थे या महाविकास आघाड़ी में, हमने हमारा वचननामा जनता के चरण में सादर किया था। और सिर्फ कोशिश ही नहीं, मैं तो मानता हूँ 90% से ज़्यादा हमने वादे निभाए हैं। जैसे 2012 में मुंबई कोस्टल रोड की बात मुंबई म्यूनसिपालिटी की कॉरपोरेशन के दरमियान हमने की थी। हमें अभिमान है कि वो हम पूरा कर सके। 500 स्क्वायर फीट तक प्रॉपर्टी टैक्स माफ़ करने की बात हमने की थी, वो भी हमने पूरी कर दी। 2019 में हमने कहा था कि जो हमारे गरीब जनता है उनको 10 रुपये में हम भोजन की व्यवस्था करेंगे, शिव भोजन के माध्यम से, वो भी हमने पूरी की है। ऐसे कई सारे वादे जो हमने किए थे वो हमने निभाए हैं और आज भी हम कुछ वादे करने जा रहे हैं और किए हैं, वो जरूर जनता के आशीर्वाद मिलने के बाद हम पूरे करेंगे, ये मैं वचन देता हूँ। सर सिर्फ एक सवाल है कि आजकल चलन पड़ा है कि रेवड़ी बांटने का। पहले उन्होंने लाडली बहना पे आपने 1500 घर महीने देने की बात की, आप लोगों ने आपत्ति उठाई कि पैसे कहाँ से आएंगे। अब आप लोग की तरफ से 3000 देने की बात आ रही है, 4000। नहीं, हमने उसका अभ्यास किया, कहाँ से? अभ्यास किया उसका, और कहाँ से लाएंगे अभी भी मैं कह सकता हूँ, लेकिन अगर मैं कहूँ तो वो भी ये भी बात चुराएंगे। जैसे मेरी पार्टी चुराई है, सिंबल चुराया, और यहाँ तक सीमित नहीं रहा। मैंने जब शुरुआत की कि 5 जीवनावश्यक जो भी चीज़ें हैं उसके गेहूँ, चावल, शक्कर, दाल, तेल दाम तो बढ़ते जा रहे हैं, तो हम उसको आने वाले 5 साल स्थिर रखेंगे। तो वो भी चीज़ उन्होंने चुराई, तो वो भी बात चुराई। उनको चोरी के अलावा कुछ आता ही नहीं है, और इसलिए ज़्यादा बातें मैं कहूँगा नहीं, लेकिन काफ़ी सारे हमने चीज़ें देखी है जहाँ अगर हम इन्होंने जो पैसा खाया है और खाने की संभावना अगर इनकी सरकार आएगी तो रहती है, तो हम अगर वो बंद करेंगे तो ये सारी चीज़ें हो सकती है। उद्धव जी, एक सवाल ये है, कल यूपी के मुख्यमंत्री महाराष्ट्र में थे, कैंपेन कर रहे थे और लगातार कैंपेन का दौर शुरू हुआ है। एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे जैसी बातें कही। वो बीजेपी के लिए जरूर कह रहे हैं, क्योंकि बीजेपी की नैया अब डूबने जा रही है, तो वो बीजेपी के लोगों को कह रहे हैं कि एक है तो सेफ है, नहीं तो पूरा साफ है। तो बीजेपी अब साफ होने जा रही है, बीजेपी अब साफ होने जा रही है, और इसलिए वो बीजेपी बचाने की कोशिश कर रहे हैं। एक है तो सेफ है, तो बीजेपी सेफ है, लेकिन हमारी सरकार आने के बाद तो साफ होने वाली है। जो करते हैं उनको भी, जो बजरंग बली को अपोज करते हैं उनको भी बोला कि आप यहाँ से चले जाइए, ऐसा भी बोला। नहीं, छोड़ो, उनकी सोच की पहुंच कहाँ तक है वो दिखाई दी गई है, और उनको तो सिर्फ आपस में लड़ाई झगड़ा लगाकर ही राज करना है। हमें वैसी बात नहीं करनी है, और इसलिए हमने कहा कि उनका हिंदुत्व और हमारा हिंदुत्व अलग है। हमारा हिंदुत्व दिल में राम और हाथ में काम, हाथ को काम देने वाला हमारा हिंदुत्व है। उनको तो हाथ में वो पत्थर दे रहे।